नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून हा वाद रंगलाय. पाहूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. अजित पवार घेणार फडणवीसांची शिकवणी. पालकमंत्री पदावरून दोन नेत्यांमध्ये जुगलबंदी. शिंदे सरकारनं नुकतीच पालकमंत्र्यांची नियुक्ती केली. मात्र मंत्र्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि त्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. फडणवीसांकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद सोपवल्यामुळे अजित पवारांनी सवाल उपस्थित केलेला होता. आपल्याला एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळताना नाकी नऊ आलेली आहे, तर फडणवीस 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कसं सांभाळणार असा मिश्किल प्रश्न अजित पवारांनी विचारला होता. त्यावर पलटवार करताना अजित पवारांना याविषयी शिकवणी देण्यास आपण तयार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यांना पत्र पाठवणार आहे की मी ट्रेनिंगला कधी येऊ तुम्हाला तुमच्याकडं, आणि त्या ट्रेनिंगला काही फी लागणार आहे का, मोफत ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्याच्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो आणि त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो. खरं तर राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी शिंदे सरकारला टार्गेट केलं होतं. कारण मंत्रिमंडळ विस्ताराला जवळपास 2 महिन्यांचा कालावधी लागलेला होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांची घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. नुकतंच सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. मी त्यांना हा गुरुमंत्र देईल की येत्या काळामध्ये त्यांनाही जर 2-3 कधी त्यांचं राज्य आलंच आणि त्यांनाही 2-3-4 जिल्हे ठेवायचे असले तर ते कसे मॅनेज करायचे हे तर गुरुमंत्र त्यांनाही मी देईन. मात्र हे जे जिल्हे माझ्याकडे आहेत, नियोजन मंत्री म्हणून या ठिकाणी सगळे जिल्हे माझ्याकडे आहेत आणि मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे. त्याच्यामुळे 6 जिल्ह्यांचं काय घेऊन बसला. आधी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती अशा दोन्ही कारणांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. आता अजित पवारांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर फडणवीस काय बोलणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवबंधन हाती बांधलंय. संजय राठोड यांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर शिवसेनेनं यवतमाळ जिल्ह्यात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. संजय राठोडांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीती आखल्याचं स्पष्ट झालंय. सुनील महाराजांच्या हाती शिवबंधन. बंजारा समाजाचे महंत शिवसेनेत. संजय राठोडांच्या विरोधात महंत. सुनील महाराज निवडणुकीच्या रिंगणात. महंत सुनील महाराजांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं पक्षाला मोठं बळ मिळालंय. कारण आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतल्यानं शिवसेनेला यवतमाळ जिल्ह्यात मोठा फटका बसला होता. मात्र आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत. महंत सुनील महाराजांमुळे शिवसेना यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा आव्हान देण्याच्या स्थितीत आली आहे. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी मानली जाते. तिथले महंत सुनील महाराज यांचा समाजावरती मोठा प्रभाव आहे. त्यामुळे राजकारणालाच कलाटणी मिळाली आहे. शिवसेनाच त्यांना न्याय देऊ शकतं हे माझ्या लक्षात आल्यानंतर आमच्या समाजाचे जिल्हा न्यायाधीश आहे, रविकांतजी आहे, महाराष्ट्रातून पुष्कळ असे लोक आहे की त्यांच्या लक्षात आलं म्हणून आणि खंबीरपणे शिवसेनेत प्रवेश करून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत खंबीरपणे आता आम्ही राहणार आहे आणि समाजाला सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी ठेवणार आहे. शिंदे सरकारमध्ये संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळालं. मात्र मंत्रीपद मिळाल्यानंतर राठोडांनी महंत सुनील महाराजांना भेटीसाठी 4 तास ताटकळत ठेवलं होतं. त्यामुळे नाराज झालेले सुनील महाराज मोठा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. तर शिवसेनेत आलेल्या सुनील महाराजांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला,
आणि जेव्हा या सर्वांच्या लक्षात आलं की ज्यांनी न्याय दिला त्यांच्याच पाठीत वार केला, तर त्यांच्यासोबत आपण काही जाऊ शकत नाही. कारण बंजारा समाज, सेवालाल महाराज आणि या सर्वांचा शिष्य म्हटल्यानंतर गद्दारी त्यांच्या रक्तात नाहीये. तर त्या एका निष्ठेने ते शिवसेनेत आलेले आहेत. साहजिकच आहे की शिवसेना म्हटल्यानंतर माझी जबाबदारी आहे यांचं भवितव्य घडवण्याची. शिंदे गटाचे संजय राठोड यांची कोंडी करण्यासाठी महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणण्यात आला. मात्र मतदार आमच्याच पाठीशी असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय. त्यांना त्यांचे विचार पटले असतील ते यावेळी पुष्कळ वेळा भेटलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आणि मीडियातनं जे आलेलं आहे तर मला याची कल्पना आहे की त्यांनी सांगताना मागच्या वेळी आमचे राठोड यांच्यासाठी मंत्रिपद त्यांना मिळावं याच्यासाठी पण मागणी करणारे महंतच होते आणि तेच महंत आता त्यांच्याकडे हजर झालेले आहेत. महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं यवतमाळ जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक पाऊल टाकलंय. आता या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर संजय राठोड कशा पद्धतीनं पलटवार करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूया शिवसेनेतील उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये राजकीय आखाड्यातील पहिला सामना दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पण त्याआधीच आता दसरा मेळाव्याच्या टीझरच्या माध्यमातून या दोन गटांमधील धुसफूस समोर आली आहे. शिंदे ठाकरेंमध्ये दावे प्रतिदावे. आम्ही बाळासाहेबांचे प्रॉपर्टीचे वारसदार जरी नसले तरी विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा करतोय. सगळे शाब्दिक फवारे उडवून लोकांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे, पण लोक होणार नाही. आगे आगे देखो होता है क्या. दसरा मेळाव्याआधी टीझर वॉर. बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचा वाद. ज्या शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी एक फार मोठा उठाव महाराष्ट्रामध्ये घडवला आणि हिंदुत्वाबरोबर कायम राहिले. फवारे फार मोठे 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 आहेत, पण त्या फवारांमधल्या शब्दांचे अर्थ मात्र कुठेच दिसत नाही. दसरा मेळाव्याच्या परंपरेवरून जुंपली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये सध्या शिवसेना कुणाची यावरून संघर्ष पाहायला मिळतोय. याचा फैसला निवडणूक आयोग घेणार असलं तरी आता दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यातून शिवसेनेवर ताबा सांगण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. याचं पहिलं प्रात्यक्षिक दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही दावेदारांनी याची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर ह्या काँग्रेसवाल्यांच्या घरामध्ये काय शिवण यंत्र बसवली आहेत काय? अरे तुमचीच पहिली फाटलेली शिवा. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भगिनींनो आणि मातांनो. शिवसेनेचा दसरा मेळावा. सर्वात आधी एकनाथ शिंदे समर्थकांकडून त्यांच्या बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्याचं टीझर लॉन्च करण्यात आलेलं आहे. निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही असे आक्रमक टीझर शिंदे समर्थकांकडून जारी करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टीझरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसवर घणाघात करण्यात आलाय. आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा. दसरा मेळाव्याला शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी, ज्या शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्यासाठी एक फार मोठा उठाव महाराष्ट्रामध्ये घडवला आणि हिंदुत्वाबरोबर कायम राहिले, त्यांच्याबरोबर आज पूर्ण महाराष्ट्राची जनता आहे आणि ते सर्व दसरा मेळाव्याला बीकेसीवर येतील याची मला खात्री आहे. शिंदे समर्थकांच्या टीझर नंतर आता ठाकरे समर्थकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च केलाय. शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा असं आवाहन करत ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,
शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याचे टीझर जारी झाल्यानंतर आता यावरून आरोप प्रत्यारोपांचा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. दसरा मेळावा हा हायजॅक करण्याची गरजच नाही आहे. बाळासाहेबांच्या विचाराचं जे सोनं लुटलं जातं ते दरवर्षी दसऱ्यालाच लुटलं जातं. तर बाळासाहेबांचे विचार मांडण्याचा आम्ही दरवर्षी जो प्रयत्न करत होतो तोच प्रयत्न करतो. त्यामुळे कुणी हायजॅक म्हणा, कुणी काही म्हणा, आम्ही बाळासाहेबांचे प्रॉपर्टीचे वारसदार जरी नसले तरी विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा करतोय. एकलव्य एकनाथ अशा प्रकारे शब्द वापरलेले आहेत. बाबा मी तुम्हाला कायम तेच सांगितलं, शब्दांचे फवारे फार मोठे 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 आहेत, पण त्या फवारांमधल्या शब्दांचे अर्थ मात्र कुठेच दिसत नाही. एकंदरीतच दसरा मेळाव्याआधी दोन्ही गटांनी जारी केलेले टीझर हे दसरा मेळाव्यामध्ये रंगणाऱ्या संघर्षाचे संकेत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग किंवा घटनापीठाच्या निकालाआधी सुरू होणारा हा सामना शिवसेना कुणाची याचं उत्तर मिळवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात चेंबूर इथे एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केलाय. भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि त्याच संदर्भातील व्हिडिओ पाठवल्यानंतर धमक्या देणारे कॉल आल्याचं तक्रारदाराने म्हटलंय. छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी कलम 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. चेंबूर इथले व्यापारी टेकचंदानी यांनी छगन भुजबळांना त्यांच्या मोबाईलवर 2 व्हिडिओ पाठवले होते आणि ज्यात भुजबळांनी हिंदू धर्माचा अपमान करणारं भाषण केलं होतं. व्हिडिओ पाठवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना धमकी देणारे व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेज येऊ लागले, ज्यात त्यांना शिवीगाळ सुद्धा करण्यात आल्याचं त्यांच्या तक्रारीत त्यांनी सांगितलंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्या बरोबर आहे त्या क्षणाला. दिवाकर, काय माहिती याबद्दल? विशाल, देखिए जो ललित टेकचंदानी है, जो व्यापारी है, उसने ये मामला दर्ज कराया है पुलिस में और आरोप ये लगाया है कि उसने जो छगन भुजबल ने देवी देवताओं को लेकर विवादित बयान दिया था, उसका एक वीडियो जो है वो छगन भुजबल को भेजा था और उसी के बाद से लगातार उनको धमकियां आने लगी थी, जान से मारने की धमकी आने लगी थी, गोली मारने की धमकी आने लगी थी और लगातार फोन और व्हाट्सएप मैसेज के जरिए जो है उन्हें धमकियां आ रही थी और ये सारे प्रूफ उन्होंने मुंबई पुलिस को मुहैया कराए हैं और इसी के आधार पर मुंबई पुलिस ने छगन भुजबल और 2 अन्य के खिलाफ मामला दर्ज किया है. कई धाराओं के तहत ये मामला दर्ज किया गया है. अब मुंबई पुलिस पूरे मामले की जांच कर रही है, लेकिन दूसरी तरफ जिस तरह से बीजेपी ने इस पूरे मुद्दे को लेकर सवाल खड़े किए हैं, बीजेपी ने कहा है कि छगन भुजबल की जांच होनी चाहिए. जिस तरह से व्यापारी को दुबई कनेक्शन की धमकी दी गई है, क्या छगन भुजबल का जो संबंध है वो अंडरवर्ल्ड से, इसकी जांच मुंबई पुलिस को करनी चाहिए और तमाम जो चीजें हैं वो मुंबई पुलिस को बाहर निकाली चाहिए. लेकिन फिलहाल छगन भुजबल की मुश्किलें बढ़ती नजर आ रही हैं. छगन भुजबल ने कुछ दिनों पहले ही देवी देवताओं के अपमान को लेकर एक बयान मुंबई में दिया था एक कार्यक्रम के दौरान और उसी को लेकर एक पूरा विवाद था और इस पूरे मामले में फिलहाल मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस पूरे मामले की जांच कर रही है. धन्यवाद दिवाकर या सगळ्या माहितीबद्दल. पुढे बघूया, दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर गर्दी व्हावी यासाठी शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे मदत मागितल्याचा टोला जो आहे तो राम कदम यांनी लगावला. तर मनसेतून भाजपमध्ये गेलेले राम कदम काय निष्ठा शिकवणार असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. दोन मैदान, 2 नेते. शिवाजी पार्क आणि BKC. कोण दाखवणार मोठी शक्ती? शिवाजी पार्कसाठी महाविकास दसरा मेळाव्याच्या आधी भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. गर्दी जमावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मदत मागण्यात आल्याचं ट्विट राम कदम यांनी केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजी पार्क मैदान, काय सत्य असा सवाल राम कदमांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या दिवशी मेळाव्याचं आयोजन केलं जातं. 5 दशकांपेक्षा जास्त काळापासून हा मेळावा सुरू आहे. मात्र यंदा शिवसेनेतून शिंदे गट वेगळा निघालाय, त्यामुळे दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. त्यातच राम कदमांनी गर्दीच्या मुद्द्यावरून
शिवसेनेला अडचणीचा सवाल विचारलाय. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क भरावं म्हणून आता पेंगविन सेनेचे नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची मदत घेत आहेत. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते शिवाजी पार्कचं मैदान भरणार आहेत. खरं आहे का हे? का ही वेळ आली? जनाधार असलेले जवळपास सगळेच आमदार खासदार यांना सोडून गेले. राम कदमांनी गर्दीच्या मुद्द्यावरून टोला लगावल्यानंतर शिवसेनेकडूनही तशाच शब्दात उत्तर देण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही राम कदम यांनी मेळाव्यावर केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय. सगळे शाब्दिक फवारे उडवून लोकांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे, पण लोक होणार नाहीत. ज्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हाबाबत तुमची क्रूरता दिसते, त्यामुळे तुम्ही कितीही उडवा. मुळात म्हणजे राम कदम मनसे फिरून गेलेले भाजप, ते काय निष्ठा फिष्ठा शिकवणार आहेत? आणि ते कोण शिकवणार आहे? त्यांना काय अधिकार? आणि मग जी काय गर्दी आहे ती फक्त काय गटाची गर्दी असणार, तुमचा सॅड बाजूला नसणार. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. कदमांचं नाव जरी राम असलं तरी त्यांचं एकंदरीत बोलणं, वागणं, प्रतिक्रिया देणं हे अहंकारी रावणासारखं आहे. आता हा दसरा मेळावा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होतोय. मुंबईत 5 ऑक्टोबरला होणारा दसरा मेळावा हा शिवसेना आणि शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. ज्या मैदानावर जास्त गर्दी त्यांच्या मागे नागरिक असल्याचं स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी दोन्ही बाजूंनी कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्या गर्दीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसतील का, यावरही आता सगळ्यांचं लक्ष राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार विलास जगताप यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेलं आहे. संजय काका विंचू आणि खेकड्याच्या वृत्तीचे असल्याची टीका जगतापांनी केली आहे. तर डंख लागल्यावरती काय होतं हे वेळेवरती सांगू असा पलटवार पाटील केलाय. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं रेल्वे स्थानक ते सावली शहरापर्यंत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. 2 ऑक्टोबरपर्यंत 65 किलोमीटरची ही यात्रा गावागावात गांधींचे विचार पोहोचवणार आहे. नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री दादा भुसेंनी दिली. ते नाशिक दौऱ्यावरती होते आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकला शैक्षणिक हब करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. ललिता पंचमीच्या दिवशी ठाण्यामधील प्रसिद्ध टेंभिनाका नवरात्र उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब हजेरी लावली आणि देवीची पूजा आणि आरती केली. पुण्यामध्ये परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं असून त्याचा परिणाम पुण्यामधील वरही झालेला आहे. हवामान खात्यानं पुढील आठवडाभर पावसाचा इशारा दिलाय. पुण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयालाही पावसाचा फटका बसलेला. जोरदार पावसानंतर कार्यालयातील सिलिंगचा काही भाग कोसळला, त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पुण्यामधील येरवडा भागामध्ये रिक्षावरती झाड कोसळलं, यात एकाचा मृत्यू झालाय. दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती आक्रमक जाहिराती करण्यात येत आहेत. बाळासाहेबांच्या भाषणाचा संदर्भ देत अनेक टीझर जारी करण्यात आलेले आहेत. शिवसेनेकडूनही दसरा मेळाव्याचा टीझर लॉन्च करण्यात आलेला आहे. टीझरच्या सुरुवातीला निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटके पार फडकणार अशा ओळी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आलेला आहे. असे दसरा मेळावे होतच राहतात असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. शिवसेना ही एकच असून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरती होणार आहे असं ते म्हणाले. तर या मेळाव्यानंतर राज्यभर दौरा करणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं. ठाकरे समर्थकांची दसरा मेळावा तयारी भाजपच्या सध्या टार्गेटवरती आलेली आहे.
तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरती गर्दी जमा व्हावी म्हणून ठाकरेंनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मदत मागितल्याचा आरोप राम कदमांनी ट्विटरवरून केलेला आहे. कदमांचं नाव जरी राम असलं तरी त्यांचं वागणं बोलणं रावणासारखं आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राम कदमांवर टीका केलेली आहे. तुमच्यातल्या अहंकारी रावणाचं दहन करण्यासाठी दसरा मेळावा असल्याचा टोला त्यांनी लगावला. आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीकडे मदत मागितलेली आहे. हा जावई शोध म्हणजे जावयाचा अपमान. नीलम गोऱ्हेंनी कदमांवरती जोरदार टीका केलेली आहे. पंढरपुरामध्ये रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळालं नाही, मात्र बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. दरम्यान यंदा बीकेसीवरती वाजत गाजत जाणार असल्याचंही ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचं संख्याबळ असताना अपक्ष शंकरराव गडाख यांचा पाठिंबा का घेतला? मंत्रीपद देण्यासाठी त्यांच्याकडून किती खोके घेतले, असा सवाल पालकमंत्री संदीपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंना केलेला आहे. पुण्यामध्ये आदित्य ठाकरेंनी सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि यावेळी माध्यमांशी बोलताना खोके सरकारनं आता ब्रेकनंतर बघूया काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खरगे विरुद्ध थरूर अशी थेट लढत जी ती रंगणार आहे. आणि या निवडणुकीसाठी एकूण 3 अर्ज दाखल झाले असले तरी गांधी कुटुंबाचे निष्ठावान समजले जाणारे मल्लिकार्जुन खरगे यांचं पारडं जड मानलं जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या माघारीनंतर आता मल्लिकार्जुन खरगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर विरुद्ध मल्लिकार्जुन खरगे अशी सरळ लढत होणार आहे. खरं तर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मल्लिकार्जुन खरगे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय. काही असं मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व आम्ही एक दिलानं एक मतानं काँग्रेस पक्ष कसा मजबूत होऊ शकतो, आम्ही जनसामान्यांचं सहकार्य पक्षाच्या मागे, नेतृत्वाच्या मागे कसं भक्कमपणे उभं करू शकतो, तशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत थरूर आणि खरगेंप्रमाणेच झारखंड काँग्रेसचे नेते KN त्रिपाठी यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या निवडणुकीत एकूण 3 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. असं कळतं की इतर सुद्धा काही फॉर्म या ठिकाणी येतील, परंतु हे संपूर्ण 8 तारखेला क्लिअर होईल की त्यावेळेला विड्रॉलची डेट जी आहे 8 तारीख, त्यावेळेला नेमकं पुढे निवडणुका होतील नाही होईल ते क्लिअर होईल. परंतु आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी खारगेजींचा विजय हा 100% होईल. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे गांधी कुटुंबाचे अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच या निवडणुकीत त्यांची सरशी होईल अशी काँग्रेस नेत्यांना आशा आहे. जवळपास 21 वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. 2001 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तर यावेळी गांधी कुटुंबानं अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सोलापुरात बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी